नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज मार्केट खूप कोसळलं. म्हणजे बजेटच्या वेळेला जे पडलं होतं त्याच्याही खाली, म्हणजे 24,094च्या आसपास पडलं होतं, त्याच्याही खाली मार्केटने आज क्लोज दिला. 2500-2500 पॉईंटपेक्षाही मार्केट जास्त पडलं आणि ते मार्केट फारसं सुधारलं नाही. म्हणजे 1-2 वेळेला मार्केट 2080-2070 पर्यंत आलं आणि पुन्हा मार्केट पडू लागलं. मार्केट सुधारलं नाही. ही आजची सर्वात मोठी खंत होती की मार्केट सुधारलं नाही. म्हणजे बाय ऑन डिप्स किंवा मार्केट पडल्यानंतर खरेदी करा, ही जी व्यूहरचना असायची ती व्यूहरचना बदलली. दोन्हीही वेळेला 2 दिवसापूर्वी जेव्हा मार्केट पडलं होतं तेव्हाही मार्केट सुधारलं नव्हतं आणि आजही मार्केट सुधारलं नाही. फक्त एकच की लॉंग टर्मच्या दृष्टीने मार्केटमध्ये फरक पडलेला नाही, पण शॉर्ट टर्म ज्यांच्या पोझिशन असतील त्या पोझिशन त्यांनी प्रॉफिट बुकिंग करून क्लोज करावे. आणि लॉंग टर्मसाठी आपण स्वस्तातच शेअर घेत असतो आणि आपल्या मनाची तयारी 1 वर्षापेक्षा अधिक काळ थांबण्याची असते, तर त्या पोझिशनसाठी एवढी भीती नाही. आज काय काय झालं तर तुम्हाला शुक्रवारी सांगितलंच आहे की त्यांचा अनएम्प्लॉयमेंट डेटा जो होता, म्हणजे नोकऱ्या ज्या लोकांना मिळत नाही, तो डेटा वाढला. त्यामुळे त्यांना बेकारी भत्ता द्यावा लागतो अमेरिकेमध्ये. हे पहिलं कारण. दुसरं कारण, त्यांचा मॅन्युफॅक्चरिंग डेटा जो होता तो खराब झाला. हे दुसरं कारण. तिसरं, फेडने रेट कट केला नाही. रेट कट करायला उशीर होतोय फेडला, हे तिसरं कारण. चौथं, जपानने त्यांचा रेट वाढवला. त्यामुळे जो येन डॉलरशी तुलना करता जवळजवळ 170 पर्यंत गेला होता. म्हणजे $1 170 येन द्यावे लागत होते. तो येन मजबूत झाला आणि आता $1 142 येन द्यावे लागते. म्हणजे झालं काय तर कमी खर्चात जपानमधून पैसा मिळत होता तो घ्यायचा आणि दुसऱ्या देशामध्ये जिथे आपल्याला जास्त इन्कम मिळेल तिथे गुंतवायचा, असा कॅरी ट्रेड चालू होता. आता जपानमधनंच स्वस्तात पैसा मिळणं बंद झाल्यामुळे तो कॅरी ट्रेड क्लोज करावा लागला. हा कॅरी ट्रेड क्लोज करावा लागल्यामुळे मार्केटमध्ये अस्थिरता वाढली. ही अस्थिरता वाढली, लिक्विडिटी कमी होईल अशी भीती वाटू लागली आणि मार्केट जोरदार पडू लागलं. रेट वाढवला की फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्सचे जे फ्लोज किंवा त्यांचा जो पैसा येत असतो तो पैसा कमी होईल. ह्या कॅरी ट्रेड जो अनवाइंडिंग सुरू झालं त्यामुळे व्होलॅटिलिटी खूपच झाली. 16च्या पुढे व्होलॅटिलिटी गेल्यावर, म्हणजे विक्स जसा झपाट्याने वाढू लागला तसं मार्केट वेगाने पडू लागलं. रिसेशनच्या भीतीने बिटकॉइन सुद्धा 13.3% कोसळला. जॉब रिपोर्ट खराब आणि क्रूडच्या किमतीमध्ये सुद्धा स्थिरता नाही. एक दिवस 77 तर दुसरे दिवशी 82. आणि ही जी अस्थिरता असते ना ती फार त्रासदायक होते. म्हणजे
इकॉनॉमिकली वीकनेस, डिसअपॉइंटिंग अर्निंग. म्हणजे काय तर सगळ्यात शेवटी आपण जो शेअरला भाव देतोय तो योग्य की अयोग्य हे कशावरनं समजतं तर रिझल्टवरनं. तर जेवढे शेअरचे भाव वाढलेत तेवढा सुंदर रिझल्ट येत नाही आहे. अगदी तुरळक कंपन्या सोडल्या तर बाकीच्या कंपन्यांचे रिझल्ट यथातथाच आहेत. म्हणजे प्रॉफिट वाढला तर रेव्हेन्यू वाढत नाही, रेव्हेन्यू वाढलं तर मार्जिन वाढत नाही. काही ना काही त्या रिझल्टमध्ये आहे. बरं, जर इयरली रिझल्ट चांगला असेल तर तो क्वार्टरली चांगला नसतो. मग दोन्हीमधला जो रिझल्ट चांगला असेल तो सांगितला जातो. इयरली तरी सांगितला जातो किंवा क्वार्टरली तरी सांगितला जातो. पण आपण म्हणतो जसं की समझने वाले को इशारा काफी है, की का बाबा हे लोक इयरली रिझल्ट सांगतायत, आम्हाला काय करायचं आहे, गेल्या वर्षी काय झालं आहे, आत्ता काय होत आहे ते सांगा किंवा पुढे काय होत आहे ते सांगा. त्यामुळे निराशा करणारा रिझल्ट आहे. या सगळ्यामध्ये लॉंग टर्मसाठी पॅनिक व्हावं अशी स्थिती नाही, पण शॉर्ट टर्ममध्ये प्रॉफिट बुकिंग होत आहे आणि शॉर्ट टर्ममध्ये व्होलॅटिलिटी मात्र राहू शकते. रेलटेलचं सुद्धा सेल रेटिंग दिलं आहे, कारण क्वार्टर 4मध्ये त्यांना जेवढा नफा झाला होता त्यापेक्षा 37% नफा आत्ता क्वार्टर 1ला कमी झाला आहे. जपानचं मार्केट 1987 सालच्या ब्लॅक मंडे नंतर आत्ता एवढ्या मोठ्या प्रमाणावर पडलं आहे. आपलं जे सध्या मार्केट वाढत आहे त्याला प्रमुख कारण लिक्विडिटी. 1.25 पैसा म्युच्युअल फंडांमार्फत मार्केटमध्ये येतोय आणि पैसा येतोय म्हणून मार्केट थोडंसं जरी पडलं तरी तिथे खरेदी होती आणि मार्केट वाढतंय. पण शेवटी कुठेतरी का होईना त्याला ब्रेक लागतोच आणि पाहिलं जातं की ही शेअरची किंमत योग्य आहे का. तिथे ज्या वेळेला दिसत नाही की शेअरची किंमत आणि आलेला रिझल्ट याच्यात तफावत आहे तेव्हा मार्केट पडू लागतं. सुंदरम फायनान्सचा रिझल्ट लागला, त्यांचं प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन वाढलं. विजया डायग्नोस्टिक त्यांचं पण प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन वाढलं. सेंच्युरी प्लायवूड, आणि मी मध्ये 1-2 वेळेला असा जेमतेम असा शब्द वापरला होता, म्हणजे जेमतेम 3 कोटींनी वाढलं, जेमतेम 2 कोटींनी कमी झालं. हे मॅनेज केलेलं असू शकतं दाखवण्यासाठी सुद्धा. म्हणजे आता मुलगा 2 मार्कांनी नापास झाला तर नापासाचा शिक्का बसतो, पण 2च मार्कांनी तो पास झाला तर बरोबर 1च मार्कांनी पास झाला तर असं कसं. पण पास आणि नापासातला फरक असतो तो. तसं इथे घाटा झाला म्हटलं की लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि प्रॉफिट कमी झाला म्हटलं की सुद्धा बघण्यामध्ये फरक पडतो. म्हणून मी मध्ये जेमतेम शब्द वापरला होता आणि त्या जेमतेम शब्दावरनं सुद्धा एक कमेंट आली होती. मी दुर्लक्ष केलं होतं त्या कमेंटकडे, पण हा मॅनेज केलेला असू शकतो रिझल्ट सुद्धा. आपण बघायचं काय पाहिजे ते, कारण पैसे आपले जात असतात. ज्याला आगत आहे त्यांनी स्वागत करायला शिकायचं. हे काहीतरी दिसतंय घोटाळा तर आपण त्यापासून टीका करत बसण्यापेक्षा आपण त्यापासून बाजूला व्हावं. सेंच्युरी प्लायवूडचं प्रॉफिट 34.43 आणि रेव्हेन्यू 100.5 कोटी. स्पार्क
स्पार्कचा म्हणजे सन फार्मा ॲडव्हान्स रिसर्च, त्यांचा तोटा वाढला, उत्पन्न कमी झालं. कनोरिया केमिकल्स, तोटा वाढला, उत्पन्न कमी झालं. गेलनी कोल इंडिया बरोबर सिंथेटिक नॅचरल गॅस प्रोजेक्टसाठी जॉईंट व्हेंचर केलं. पारस डिफेन्स, प्रॉफिट वाढला, रेव्हेन्यू वाढला. HG इन्फ्रा यांचं प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन मात्र कमी झालं. जुलै सर्व्हिसेस PMI हा 60.5 होता आधी, तो 60.3 झाला आणि कंपोजिट PMI 60.9 वरनं 60.7 एवढा आला. दिल्लीपासून इंडिया स्ट्रेच बिझनेस सेवा इंडिगो सुरू करणारे आणि 10 वर्षामध्ये नवीन रूटवर बिझनेस क्लास ते लॉन्च करणार आहेत. ओरिएंट सिमेंटचं प्रॉफिट फ्लॅट राहिलं, रेव्हेन्यू कमी, मार्जिन वाढलं. टाटा मोटर्सची JLR विक्री 11% वाढून 6121 युनिट झाली. रुस्तमजी रॉयल किंवा कीस्टोन रियालिटी यांचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं. अवंती फीड्स, प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू कमी झालं. हॉकिन्स कुकर यांचं प्रॉफिटही वाढलं, रेव्हेन्यूही वाढलं. मॅरिकोचं प्रॉफिट 474 कोटी, पूर्वीचं 427 कोटी, प्रॉफिट वाढलं. रेव्हेन्यू 2643 कोटी, आधीचं 2477 कोटी, म्हणजे रेव्हेन्यूसुद्धा वाढलं. मार्जिन पूर्वीचं 23.2, आता मार्जिन 23.7. व्हॉल्यूम ग्रोथ 4% एवढी झाली. आत्ता जे मार्केट चाललंय किंवा शेअरचे भाव आपल्याला दिसत आहेत किंवा जे प्राइसिंग आहे ते ऑर्डर बुकवर आधारित आहे. आता काही काळ मार्केट थांबेल, तेवढं प्राइसिंग देणार नाही आणि ज्या वेळेला त्या ऑर्डरचं एक्झिक्युशन वेळेवर होईल, एक्झिक्युशन झाल्यानंतरच तो प्रॉफिट कंपनीच्या प्रॉफिटमध्ये दिसेल, मार्जिनमध्ये दिसेल. पण या ऑर्डरचं प्रॉफिटमध्ये रूपांतर व्हायला वेळ लागेल. हनीवेल ऑटोमेशन यांचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यूही वाढलं, मार्जिनही वाढलं. सोम डिस्टिलरीचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिनही वाढलं. घाबरून जाण्याचं कारण नाही. या मार्केटमध्ये सध्या तुम्ही 2 गोष्टींचा विचार करू शकता की इन्शुरन्सच्या प्रीमियमवर जो GST लावला जातो तो GST लावू नये अशी सगळ्यांनी शिफारस केली आहे. त्यामुळे इन्शुरन्सच्या शेअरकडे आपण लक्ष देऊ शकतो. दुसरं, ऑइल आणि गॅस हा जो सेक्टर आहे तो GSTच्या अंतर्गत आणावा असंही चालू आहे. त्यामुळे ऑइल गॅस सेक्टरकडे तुम्ही लक्ष देऊ शकता आणि केमिकल सेक्टर हळूहळू सुधारतोय. तर या जिथे तुम्हाला प्रॉफिट होतोय त्या तिथून भांडवल काढून घेऊन या 3 सेक्टरमध्ये तुम्हाला हळूहळू गुंतवणूक करता येऊ शकेल. असे वेळ येणारच आहे. तुम्ही मार्केटमध्ये आहात, ही नोकरी नव्हे, हा व्यवसाय आहे. नोकरीसारखे फायदे आहेत,
पण व्यवसायासारखा धोकासुद्धा आहे. घाबरण्याचं कारण नाही, पण जसा बदल मार्केटमध्ये होतोय त्या बदलाबरोबर आपल्यालाही बदलावं लागेल. आपली धोरणंही बदलावी लागतील आणि ते बदल तुम्ही जेवढ्या लवकर कराल तेवढा तुम्हाला पुढचा रस्ता अधिक सोपा जाईल. घाबरून गट्ट व्हायचं काही कारण नाही. नवीन आलेले लोक घाबरतील, पण ही स्थिती अशीच राहत नाही. 1-2 दिवसांनी पुन्हा मार्केट सुधारेल, पण जे शेअर पडलेत तेच वाढतील असं मात्र नाही. कारण रोटेशन होईल, चर्निंग होईल. या शेअरमधून लोक बाहेर पडतील, दुसऱ्या सेक्टरमध्ये घुसतील. तर कोणत्या सेक्टरमध्ये घुसत आहेत आणि कोणत्या सेक्टरमधून बाहेर पडत आहेत त्याचं निरीक्षण करणं अत्यंत आवश्यक आहे. रेल्वेचे शेअर खूप वाढलेत, डिफेन्सचे शेअर खूप वाढलेत, म्हणजे अतिरेक होईल इतके वाढलेत. म्हणजे त्याचं व्हॅल्युएशन आणि ॲक्च्युअल आलेले रिझल्ट कुठेच मॅच करत नाहीत. हे लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे स्वतःमध्ये तुमच्या गुंतवणुकीमध्ये तुम्ही बदल करा, पण घाबरून जाऊ नका. बघूया उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण भेटतोच आहोत. नमस्ते.